मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या AISSMS कट्ट्यावर, जिथे आपण स्टुडंट्सच्या रिअल लाईफ एक्सपिरियन्सवर आणि त्यांच्या रिअल लाईफ रिलेटेड गोष्टीवर आपण चर्चा करतो. आजचा हा एपिसोड हा खूप स्पेशल, कारण आपल्यासोबत आहेत अद्वैत दादा, इंजिनियर टर्न कंटेंट क्रिएटर. तुम्ही सगळे यांना एक मुसाफिर या नावाने सोशल मीडियावर ओळखत असाल. तुमची डिग्री एका बाजूला असते आणि तुमचं पॅशन एका बाजूला असते. तुम्ही फ्रीलान्सिंग करतात किंवा फ्रीलान्सिंग मध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या अनसर्टेनिटीज असतात. तर ह्या टॉपिक्सवर आपण आज भरपूर गप्पा मारणार आहोत आणि अशाच खूप धमाल गोष्टी आपण आज करणार. चला तर जास्त टाइम न घालवता आपण स्वागत करूयात अद्वैत दादाचं. धन्यवाद. हॅलो हॅलो. तर नमस्कार दादा. नमस्कार. तर आपल्याकडे आज खूप काही प्रश्न आहेत, आपण आता चालू करू. तर मला सांग की जो एक मुसाफिर हा तुझं जे नाव आहे ते तुला कसं सुचलं? लाईक तुला फिरण्याची एवढी आवड आहे का वगैरे? बेसिकली जेव्हा फिरण्याची तर एवढी काही मला आवड नव्हती, बट जेव्हा कोविड चालू झाला होता तेव्हा मी इंस्टाग्रामवर तर बेसिकली माझ्याच पोस्ट करायचो, काय असेल ते टाइमपासवाल्या पोस्ट असायच्या. पण म्हणलं आता पोस्ट करतोच आहे तर मग लोकांपर्यंत काय नाही पोहोचलं ना, म्हणजे चांगलं करतो, एवढं पण काय वाईट करत नव्हतं. लॉकडाऊन होतं, कामं नव्हतं, त्यामुळे एडिटिंग वगैरे थोडं बेसिकली यूट्यूबवरून शिकत होतो. म्हणलं ठीक आहे. पण मग नंतर मी युजर नेम तेच ठेवलं होतं, माझं नाव जे होतं अद्वैत साखरेच ठेवलं होतं. नंतर जेव्हा लॉकडाऊन संपत आलं होतं तेव्हा मला वाटलं होतं की लॉकडाऊनमध्ये बसून तर सगळेच बोर झाले होते बेसिकली. सो मग म्हटलं यार आता लॉकडाऊन पण संपतंय आणि माझं कॉलेज पण चालू होणार होतं, म्हणजे डिग्री चालू होणार होती माझी इंजिनिअरिंगची. म्हटलं ते चालू होईलच, म्हटलं मग फिरणं पण होईल आपलं. फिरणं चालू झालं की कॉन्टेंट वाढेल आपलं, कॉन्टेंट वाढलं की इकडे आपलं पोस्ट वाढतील, कारण की कोविडच्या आधी पोस्टला जास्त डिमांड होती, रील्स वगैरे आत्ता आलं होतं. सो मग म्हटलं की आपण तेव्हा पोस्ट करू शकतो, त्यासाठी आपल्याला फिरावं लागेल. म्हणून म्हटलं मग आपण मुसाफिर म्हणजे फिरणारा, मग ते एक गाणं आहे ना, मुसाफिर ना ठिकाणा. म्हटलं चला आता घरापासून बाहेर चाललोच आहे तर म्हणलं ठेवावं. मग ॲक्च्युली मी एक वेगळं नाव ठेवणार होतो, पण म्हणलं ते एवढं असं पॉवरफुल वाटत नव्हतं. म्हणलं एक मुसाफिर ठेव. मग ते एक मुसाफिर मी ठेवलं. मग त्यानंतर एक मुसाफिरच कंटिन्यू राहील, मग मी तेच ठेवलं, ते चेंजेस केलं. अच्छा, मग तुम्ही कोविडच्या आधीपासून लॉकडाऊन पासून पोस्ट वगैरे करायला सुरू. पहिली इंस्टाग्राम पोस्ट कुठली होती? पहिली म्हणजे मी आता तू एकदम पहिली जर विचारशील तर माझे आता बेसिकली प्रत्येक जण जर त्याचे फोटो पोस्ट करत असतो, मी पण माझे तसलेवाले देवाले नाही का ते फोटो पोस्ट केले होते. पण नंतर ते मी आर्काइव्ह करून टाकले होते. आपण कॅमेरा रेंटवर नेऊन फोटो. राईट तसंच काहीतरी. फक्त मी ते माझ्या भावाला काढायला लावायचो, पण कॅमेरा नव्हता तेव्हा, फोनमध्येच करायचो. एडिटिंग वगैरे सगळं फोनवर करायचं. पण म्हणलं यार हे काय बरोबर नाही वाटत ते. नंतर मी लॉकडाऊन होतं तेव्हा आम्ही रोज सकाळी वगैरे बाहेर पडायचो जस्ट वॉकिंग वगैरे, तर सनराईज व्हायचं सुंदर, सनराईजचे फोटोज आम्ही काढायचो आणि संध्याकाळी सनसेट पण व्हायचो. आम्ही ती सिरीज चालू केली होती. मी ॲक्च्युली जेव्हा फर्स्ट टाइम चालू केलं होतं ना, जेव्हा पोस्टिंगला जास्त डिमांड होती तेव्हा मी ते सिरीज चालू केली. ती सनराईज आणि सनसेट रोज पोस्ट करायचो मी. आणि त्या फोटोजवर मी कलर ग्रेडिंग करून बेसिकली कलर ग्रेडिंग शिकलो फोटोजमधलं आणि व्हिडिओजमधलं. सो मग माझ्या पहिल्या पोस्ट त्याच होत्या बेसिकली की सनराईज आणि सनसेट. अच्छा, तर आता आपण लाईक स्टुडंट्सला आपण काही इन्फॉर्मेशन देऊ, लाईक त्यांच्या कॉलेज लाईफबद्दल पण, किंवा तुमचं जरी कॉलेज लाईफ कसं होतं हे आपण जाणून घेऊ. तर आता तू एक ENTC इंजिनियर आहेस, तुझं कॉलेज म्हणजे तुझ्याकडे ENTCची डिग्री आहे. तर ना आपण असं ऐकलं आहे की जे ENTC जी ब्रांच आहे किंवा ENTC पोरं असं चूज करतात जेव्हा त्यांना कम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच भेटत नाही, तेव्हा ॲज अ सेकंड ऑप्शन म्हणून लोक ENTC चूज करतात. तर मग हा एक फॅक्ट आहे किंवा हा एक रुमर म्हण की त्याच्यावर तुमचं काय मत आहे? आता तू जर ब्रांच रिलेटेड जर मला विचारणार असशील तर माझं एवढंच सांगणं राहील की असं ब्रांच वगैरे मॅटर नाही करत आहे. आता तू पाहतच असशील आता मेकॅनिकल इंजिनियर पण IT सेक्टरमध्ये घुसतं. सो कॉम्प्युटरच ब्रांच पाहिजे असं काही नाही. माझं तर एम तेव्हा वेगळं होतं, म्हणजे मी तेव्हा लॉकडाऊनमध्येच ठरवलं होतं, माझं एम वेगळं होतं. त्यामुळे मला कॉम्प्युटरच पाहिजे असं काही माझं एम नव्हतं. मला जी ब्रांच चांगली भेटत होती त्या काळात, कारण की माझं JEE मेन्स वगैरे क्लिअर झालं होतं, सो मला त्याच्यावर ॲडमिशन भेटत होतं आरामात कुठे पण मग मला एक्सप्लोर जास्त करायचं होतं रॅदर दॅन इकडे फोकस करण्यापेक्षा. म्हणजे इकडे पण होतं, नाही असं नाही, सोडून नव्हतं दिलं मी, पण माझं असं काही एम नव्हतं की मला कॉम्प्युटरच करायचं आहे, मला कॉर्पोरेटच जॉब करायचा आहे, मला 9 to 5 बिझनेस आहे, हे माझ्या डोक्यातच नव्हतं. सो मग माझं मुलांना सांगणं एवढंच राहील की
तुमच्या हातात ते जे 4-5 वर्ष असतात जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन करता, सो ते काहीतरी तुम्हाला काही क्रिएटिव्ह जमत असेल ना, तर त्याच्यात पण तुम्ही घालवा ना, की फक्त कॉर्पोरेट जॉब करायचा आहे, आपल्याला फक्त कॉम्प्युटर ब्रांच पाहिजे वगैरे असं नाही केलं पाहिजे. ENTC पण ब्रांच, आता ENTC ब्रांचवाले पण भरपूर जण इकडं मेकॅनिकल सेक्टरमध्ये पण आहेत आणि IT सेक्टरमध्ये पण आहेत. सो मग असं नाही आहे. आणि आता रिसेशन पण चालू झालेली आहे, सो ब्रांचबद्दल बोलणं काय विशेष नाही. कॉम्प्युटर आणि ITचा तो आता विशेष नाही. सो माझं म्हणणं एवढंच राहील की मुलांना की कॉम्प्युटरच ब्रांच सिलेक्ट केली पाहिजे आणि त्याच्यामध्येच करिअर आहे असं विचार नका करू तुम्ही. बाकीच्यामध्ये पण भरपूर करिअर आहे. तुम्ही ते 4-5 वर्ष जे आहेत तुमची डिग्रीची, ते करता करता तुम्ही तुमच्या हॉबीज पण शोधून त्याच्यावर काम करू शकता. बाय चॉईस इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. बाय चॉईस इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. अच्छा, मग तू एक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनची डिग्री आहे तुमच्या हातात, तर मग कंटेंट क्रिएशनचा जो शिफ्ट होता, लाईक एक इंजिनिअरिंगवरनं कंटेंट क्रिएटरचा जो शिफ्ट होता, त्याचा डिसिजन कसा घेतला? लाईक तेवढा मोठा डिसिजन घ्यायला काय असं वाटलं की काय थॉट आला होता तेव्हा? आता डिसिजन वगैरे असं काय मी डायरेक्ट ठरवून डिसिजन नव्हता घेतला. एक असंच जनरली कॉलेजमध्ये होतो मी आणि आम्ही सगळेजण बसलो होतो, कॅन्टीनला बसलो होतो आणि तेव्हा वातावरण खूप सुंदर होतं, पाऊस वगैरेचं वातावरण होतं आणि कॉलेजला पण गर्दी कमी होती त्या दिवशी, सॅटर्डे होतं, सो गर्दी कमी होती. मग आम्ही बसलो होतो टाईमपास करत सगळेजण मिळून. तर मी म्हटलं यार काहीतरी करू म्हणलं आपण, नाही का, कॉलेज एवढं भारी वातावरण वगैरे. मी जस्ट एक रील बनवली होती तेव्हा, जस्ट टाईमपासमध्ये रील बनवली. दुपारी वगैरे ती रील बनवली असेल मी, वातावरण पण चांगलं होतं, दुपारी ती रील बनवली मी आणि कॉलेजमध्ये बसूनच एडिट केली. काही कामं नव्हती, ENTC डिग्री काही कामं नव्हती, बसलो होती कामं आणि म्हटलं मग एडिट वगैरे केली आणि मी संध्याकाळी ती पोस्ट केली रील. 5:30-6च्या दरम्यान मी ती पोस्ट केली असेल रील. आणि रील मी ती पहिल्यांदा पोस्ट केली होती माझ्या लाईफमध्ये. कोविडमधनं जेव्हा मी कॉलेजला गेलो तेव्हा माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा ती रील टाकली, ती कॉलेजच्या प्रेमाशीच रील टाकली. त्याच्या आधी कधी रीलचा प्रश्नच नव्हता, पोस्टच टाकत होतो मी. मग ती पहिली मी रील टाकली आणि त्यानंतर मी संध्याकाळी दुर्लक्ष केलं, म्हणलं काय रील फर्स्ट टाइम वगैरे. आणि मी जेव्हा ती पाहिली, मी जेव्हा तो फोन डायरेक्ट मी 9:30-10 वाजता पाहिला, तेव्हा ती रील गेली होती 8 to 9K गेली होती रिच 3-4 तासामध्ये. आणि मित्रांच्या खूप साऱ्या कमेंट्स होत्या आणि एवढे रिशेअर्स होते ना त्या रील्सवर, खूप रिशेअर्स होते. म्हटलं अचानक काय झालं, म्हटलं माझ्या इंस्टाग्रामला अल्गोरिदम असं कसं अचानक चेंज झालं. आणि फॉलोअर्स वगैरे पण वाढले होते. मोस्टली माझ्या कॉलेजमध्येच मीच फॉलो केलं होतं. भरपूर जण होतं. दुसऱ्या दिवशी मला भरपूर जण म्हणले यार तुझी कालची रील खूप भारी होती, कालची माझी ती 2 डेजमध्ये काहीतरी 15K प्लस गेली होती. तेव्हा माझे काय एवढे फॉलोअर नव्हते, काही नव्हते, काय जस्ट टाइमपासला पोस्ट केली होती मी. माझ्या पोस्टिंगवरच जेवढे फॉलोअर होते तेवढ्यांनाच पोस्ट केली होती मी. म्हटलं आता काय माझं फॉलोअर्स सगळे पोस्टवाले, रील आवडती नाही आवडती, रील पण नवीनच चालू झाली तेव्हा रील पोस्ट व्हायची. इंस्टाग्राम त्याला अल्गोरिदम द्यायचं, म्हणजे बूस्ट करायचं, कारण की रील नवीन होतं ना, तेव्हा बूस्ट करायचं इंस्टाग्राम. तेव्हा वाटलं असेल मला इंस्टाग्राम मी बूस्ट केली असेल, बट नाही, ती जास्त लोकांपर्यंत पोहोचली माझी रील, कॉलेजच्या जास्त स्टुडंट्सपर्यंत पोहोचली. आणि मग तिथून मला वाटलं यार आता एवढं जर रिस्पॉन्स मला भेटतं तर का नाही करावं. म्हणून ती माझी पहिली रील होती की जी मला बूस्ट भेटला होता, मला आणि माझ्या इंस्टाग्राम दोघांना. तिथून मी कंटिन्यू केलं कॉलेजच्या रील्स वगैरे. मग असं कॉलेजमध्ये असताना कधी प्लेसमेंट्स वगैरेचा विचार नाही केला? नाही, माझं तसं काय एमच नव्हतं भाई. मी म्हणजे ठरवलं होतं की माझे 3-4 वर्ष जे असतील, जे आता मी ओके डिग्रीमध्ये इन्व्हेस्ट करतोय, चांगली गोष्ट ॲज अ डिग्री पण येते, बट मला काहीतरी माझं मला समजलं होतं ना, माझं काहीतरी क्रिएटिव्ह मॅटर मला समजलं होतं की मी काहीतरी करू शकतो. सो माझं म्हणणं एवढंच राहील की ॲज अ तुम्ही 4-5 वर्ष डिग्रीमध्ये इन्व्हेस्ट करताना, तर ते तुम्ही तुमच्या आतमधल्या हॉबीजमध्ये पण शोधण्यामध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता. असं नाही की तुम्ही चूकच करते, कारण की 4-5 वर्षात ज्या तुम्ही चुका करता तुम्ही नीट करू शकता. बट आफ्टर ग्रॅज्युएशन ते जर हवे तुमचं पॅशन बनलं तर तो एक प्लस पॉईंट राहतो ना. सो मग ते तुम्ही कंटिन्यू करू शकता. त्यामुळे माझं काय असं एम नव्हतं की प्लेसमेंट झालीच पाहिजे. प्लेसमेंट झाली होती माझी, लास्ट इयरच्या फर्स्ट सेमच प्लेसमेंट झाली होती, पण तरी प्लेसमेंट मी इग्नोर केली, पण आपलं कॉन्टेंट चालू ठेवतो. बऱ्याच लोकांना माहित नसते की आयुष्य कुठे नेऊन सोडलं. हो तेच, एक्झॅक्टली. मग आता जेव्हा तुम्ही पहिली रील टाकली आणि जेव्हा ती खूप लोकांपर्यंत पोहोचली, तर मग तिचं असं खूप असं प्रोफेशनली एडिट होता की काय मॅच्युअर एडिट होता? म्हणजे ह्या फील्डमध्ये जसं की कॉन्टेंट क्रिएशनच्या फील्डमध्ये असं बेसिकली कॅमेरा गिअर जे म्हणतो आपण, इक्विपमेंट जे म्हणतो, ते एवढे मॅटर करतात का की लाईक स्किल्सवरच जास्त फोकस करायचा नेहमी? प्रश्न चांगला आहे तुझा. आता गिअर्स मॅटर करतात,
नाही असं नाही म्हणत आहे मी, पण मी पण तेव्हा ॲज अ बिगनर होतो राईट. माझ्याकडे पण तेव्हा गेअर्स नव्हते, काही नव्हतं. जस्ट एक फोन होता, तो पण सॅमसंगचा फोन होता, एकदम जुना होता. काय होतं, मी आधीपासून सॅमसंग यूज करतो, त्यामुळे सो सॅमसंगचे तुम्हाला कॅमेरे माहितीच असतील त्या काळातले. आता तरी जर चांगले. सो मग मी गेअर्स वगैरे तर तेव्हा नव्हते, आत्ता मॅटर करतात पण तेव्हा नव्हते. बट मला काय म्हणायचं आहे, जर तुम्हाला तुमच्या स्किल्स डेव्हलप करायच्या असतील तर तुम्ही ॲज अ बेसिक्सपासून सुरुवात करावी असं मला वाटतं. कारण की जरी तुमच्याकडे चांगले गेअर असले पण स्किल नसेल तर त्या गेअरचा फायदा नाही ना. सो माझं म्हणणं एवढंच राहील की गेअर तेव्हा मॅटर नाही करत की जेव्हा तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ जेव्हा तुम्ही तुमच्या स्किल्स डेव्हलप करत असता. सो तुम्ही तेव्हा फोनवरनं वगैरे पण स्टार्ट करू शकता. असं काही नाही की गिअरच पाहिजे म्हणून मग गिअर नसेल तर ते सोडून घेऊ आपण फील्ड, असं काही नाही. स्टार्ट करणं इज बेसिकली येस, स्किल्स डेव्हलप करणं बेसिकली इम्पॉर्टंट आहे. नंतर मग गिअर मॅटर करतात, एका स्टेज नंतर गिअर मॅटर. पूर्ण कॉलेज लाईफ मध्ये ह्या स्किल्स तुम्ही डेव्हलप येस. पूर्ण 4 वर्ष 3 ते 3.5 वर्ष जे काय होते माझे कोविड नंतरचे मी पूर्ण फोनवर केलं होतं. पूर्ण एडिटिंग वगैरे सगळं फोनवर करायचं. तर मग असा प्रश्न नाही बऱ्याच लोकांना वाटतं. आता तुम्ही 3 वर्ष 4 वर्ष जे अख्खे स्किल्सवर तुमचा टाईम दिला आहे, तुमचे स्किल्स डेव्हलप करत आले, साईड बाय साईड अभ्यास पण, प्लेसमेंट्स पण. आता 4th इयरच्या फर्स्ट सेममध्ये प्लेसमेंट झाले म्हणजे नक्की अभ्यास तर केलाच असेल. तर मग ह्या सगळ्या गोष्टींना मॅनेज कसं करायचं, लाईक असं दोन्ही ठिकाणी पाय ठेवून कसं चालायचं? पाय ठेवून असं नाही म्हणताय. आता कॉलेज टाईममध्ये तुम्ही तुमचा कॉलेज टाईम त्यासाठी स्पेंड करता राईट. बाकीचं आता तुम्हाला माहिती इंजिनियर असतात बेसिकली कॉलेज टाइम सोडून बाकीच्या वेळेस इतर सगळे वेगवेगळे त्यांचे चालू असतात, क्रिएटिव्ह गोष्टी म्हणा किंवा काही म्हणा. सो तुम्ही तो वेळ त्या गोष्टीमध्ये स्पेंड करू शकता. कॉलेज टाइममध्ये तुम्ही त्याच्यावर फोकस करू शकता, कॉलेजच्या अकॅडमिक्सवर. आणि असं काही नाही की तुम्ही त्या 4 वर्षात एकदम कॉलेज अकॅडमिक्सवरच फोकस केला पाहिजे. ते 4 वर्ष जे असतात, तुम्हाला आता मगाशी असं म्हणलं की ते 4 वर्ष जे असतात ना तुमच्या लाईफमध्ये, हे सगळ्यात गोल्डन पिरियड असतो की तेव्हा तुम्हाला समजतं आपल्यामध्ये काय हॉबीज आहेत, आपण काय तरी क्रिएटिव्ह करू शकतो. कारण की तेव्हा आपण थोडं घरापासून बाहेर असतो, आपण थोडं एकटं असतो, तेव्हा आपले विचार थोडे शांत असतात. त्यामुळे आपल्याला थोडं क्रिएटिव्ह करायची ना एक वेगळी ऊर्जा निर्माण झालेली असते. सो मग माझं म्हणणं आहे की आपण अकॅडमिक्सवर जर फोकस न करता आहे ना, हॉबीज वगैरे जर शोधले तर सांगता येत नाही ना, ते हॉबीज जाऊन तुमचे 4 वर्षानंतर पुढे तुमचं पॅशन बनू शकतात, तुमच्या ॲज अ इन्कम सोर्स बनू शकतात, सांगता येत नाही ना. सो मग माझं म्हणणं असं आहे की अकॅडमिक्सवर पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि तुमच्या ज्या काही हॉबीज असतील त्याच्यावर पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. बरं, मग आता तुम्ही तुमचे जे हॉबी आहे हा तुम्ही ॲज अ पॅशन, तुमचं जे काही पॅशन वगैरे होतं ॲज अ करिअर ऑप्शन तुम्ही निवडलं. त्यातनं आता तू बऱ्यापैकी चांगलं इन्कम पण जनरेट होतं आहे, ह्या सगळ्या गोष्टी होत आहे. आणि मेजॉरिटी ऑफ द पार्ट तुमच्या इन्कमचा फ्रीलान्सिंगमधनं येतो. येस. तर मग फ्रीलान्सिंग म्हणजे नेमकं काय असतं हे आपण आता सगळ्यांना सांगू. फ्रीलान्सिंग बेसिकली एक प्रकारचं आउटसोर्सिंग आहे. ओके, मी एक सोप्या भाषेत समजून सांगतो. समजा तुला घर बांधायचं आहे, मोठं घर बांधायचं. ओके, तर तू बिल्डरला वगैरे सांगतोस राईट, त्यांना तू कोटेशन वगैरे ते पूर्ण घर बांधून देतात. ओके, सो मग ते तुझं घर बांधलं जातं. पण काही वर्षानंतर किंवा काही महिन्यानंतर तुझ्या घरात काही छोटे प्रॉब्लेम्स आले, जसं की नळ रिपेअरिंग आलं किंवा एखादं कुठली इलेक्ट्रिसिटीचं रिपेअरिंग आलं, तू जाऊन डायरेक्ट त्या बिल्डरला नाही ना म्हणत की आमचं झालं नीट करून. तुम्ही ॲज अ दुसरे अल्टरनेटिव्ह मार्ग शोधता की मेकॅनिक बघता किंवा मग इलेक्ट्रिशियन बघता, प्लंबर बघता. येस. तर ते बेसिकली ही जी लोक असतात या साईडला फ्रीलान्सिंगमध्ये ती लोक असतात. समजा तुमचा एखादी वेबसाईट आहे किंवा तुमचा एखादा ॲप आहे, तो समजा जर पूर्ण क्रॅक झाला आहे किंवा तो हॅक झाला आहे, तर तुम्ही डायरेक्ट जर कंपनीला जर कॉल केला तर ते काय म्हणतात अपॉइंटमेंट घ्या, मग आम्ही येतो, मग सॉल्व्ह करतो. सो जर ॲज अ फ्रीलान्सर म्हणून काय काय लोक असतात की जो तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात लगेच थोडे पैसे. सो फ्रीलान्सिंग बेसिकली एक आउटसोर्सिंग असतं की जे टेम्पररी जे प्रॉब्लेम आलेले असतात ते सॉल्व्ह करायचे. फ्रीलान्सिंग कॉलेज लाईफमध्ये करणं गरजेचं आहे की जर नाही केलं तरी चालेल, किंवा केलं तर मग किती मोठा व्हॅल्यू ॲड करते ती तुमच्या लाईफमध्ये, कॉलेज लाईफमध्ये असताना? सपोज कॉलेज लाईफमध्ये जर तुम्हाला फ्रीलान्सिंग करायचं असेल तर तुमचा पोर्टफोलिओ जर तसा बनला असेल तर करायला काहीच हरकत नाही. ॲज अ तुमचं कॉलेजसोबत एक छोटंसं एखादं इन्कम पण जनरेट होऊ शकतं, तर करायला काही हरकत नाही आहे. केलं तरी करू शकतो, नाही असं नाही आहे. बट तुमच्याकडे काही थोडे इक्विपमेंट्स असतील किंवा थोडे गिअर्स असतील तर ते अजून जास्त इफेक्टिव्ह होऊन तुमचा पोर्टफोलिओ अजून स्ट्रॉंग बनतो.
माझं म्हणणं तर असंच राहील की तुम्ही जेव्हा कॉलेज पिरियडमध्ये वगैरे असाल तेव्हा तुमचे स्किल्स वगैरे डेव्हलप करा आणि तुमचा पोर्टफोलिओ चांगला करून त्यानंतर तुम्हाला जो फ्री टाइम भेटेल कॉलेज नंतर सो तुम्ही त्यानंतर फ्रीलान्सिंग वगैरे करू शकता. बरं, आता आजकाल कसं झालं आहे ना की कंटेंट क्रिएशन म्हणजे असं झालं आहे की फक्त मोबाईल काढायचा, शूट करायचा आणि काही पोस्ट करायचा. बरोबर. असे बरेच लोक आहेत की मोबाईल काढतात, लाईक मिनी व्लॉग्स असतात, वेलकम टू माय डे 1 डे 2 असं तसं. तर हा म्हणजे तुमचं हे कंटेंट क्रिएशन कसं असतं, लाईक ॲक्च्युअल कंटेंट क्रिएशन कसं असतं तुमच्या हिशोबाने? आता ॲक्च्युअल कंटेंट क्रिएशनची अशी काही डेफिनेशन नाही आहे बरं का. तू विचारतो ॲक्च्युअली कंटेंट क्रिएशन याला म्हणतात, अशी काही डेफिनेशन आहे. प्रत्येकाच्या ह्याच्याने जसं त्याचा कॉन्टेंट हा कॉन्टेंट क्रिएशन आहे. टेक्निकल जो असेल, जो रील किंवा जो काही बनवत असेल त्याचा तो कॉन्टेंट झाला, जो फनी बनवत असेल त्याचा तो कॉन्टेंट झाला, त्याचं ते कॉन्टेंट क्रिएशन झालं. असं प्रत्येकाचा निश वेगवेगळा आहे. तो त्याच्या फील्डमध्ये तो कॉन्टेंट क्रिएशनला अशी सेपरेट डेफिनेशन नाही रे. आता क्रिंजवाला आहे, क्रिंज कॉन्टेंट क्रिएशन ते झालं. कॉन्टेंट क्रिएशन हे असे काय म्हणतात त्याला नाव पडलंय, पण त्याच्यामध्ये सगळे एकत्र येतात. असं स्पेसिफिकली त्याची डेफिनेशन नाही, हेच म्हणजे की कॉन्टेंट क्रिएशन. अच्छा, मग लाईक कॉलेजला तुम्ही जेव्हा होते तेव्हा तुम्ही असं लाईक आता जसं की तुम्ही आम्हाला माहिती आहे की तुम्ही ऑनर ह्या कंपनीसाठी त्यांचे डिव्हाइस टेस्टिंग वगैरे करतात. त्यांच्यासाठी जे काही ते नवीन फोन्स येतात, ब्रँड्स येतात, त्यांचे कॅमेरा टेस्टिंग असो किंवा त्यांचं हार्डवेअर टेस्टिंग असो, ह्या सगळ्या तुम्ही गोष्टी करतात. मग कॉलेजला असताना असा कधी विचार केला होता की एवढे मोठमोठे ब्रँड्स येतील, कोलॅब करतील, लाईक ते तुम्हाला त्यांचे डिव्हाइसेस टेस्ट करायला तुम्हाला देतील, तर त्यांच्याकडनं एक इन्कम जनरेट होऊ शकते, एवढे मोठमोठे ब्रँड्स सोबत कोलॅब करायला भेटेल तर? नाही, ॲक्च्युली एवढा मोठा विचार मी केला नव्हता ॲक्च्युली, नाहीच. आणि एवढं एक्सपेक्ट का करावं ना, म्हणजे माझं म्हणणं तर असंच राहील की मी जेव्हा स्टार्ट केलं होतं प्रोडक्ट फोटोग्राफी वगैरे तेव्हा एकदमली बेसिकपासून चालू केलं होतं. म्हणजे मी रूमवर राहिलो होतो इंजिनिअरिंगच्या काळात, माझी एकट्याची सेपरेट रूम होती. सो मी तेव्हा स्टुडिओ पण बनवून टाकला होता. सो माझ्या पूर्ण रूमवर सगळे कार्डशीट आणि पेपरच पसरलेले असायचे. सो मग मला छोटे छोटे ब्रँड तेव्हा अप्रोच करत होते, एकदम छोटे छोटे होते. म्हटलं ठीक आहे ना, करायला काय हरकत नाही. सो मी तेव्हापासून छोटे छोटे ब्रँड्सला अप्रोच केलं होतं त्यांनी. त्यामुळं मी फोटोग्राफी, त्यांचं रील क्रिएशन ॲज अ फ्रीलान्सर म्हणून त्यांच्यासाठी काम केलं. त्यांचे काय पोस्ट असतील किंवा त्यांचे काय बॅनर्स असतील, त्यांच्या छोट्या रील्स असतील किंवा ॲड्स असतील, त्या मी बनवायला चालू केलं होतं. मग त्यानंतर ग्रो होत 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 मग नंतर माझा भाऊ आहे ॲक्च्युली, तो रिअलमीमध्ये काम करायचा. ओके. सो मग त्यानंतर मी स्विच, म्हणजे तो तर तिकडं होता. सो मग मी ऑनर जॉईन केला होता. सो मग त्यांनी मला ऑनर जॉईन केला. मग त्यानंतर मग त्यांनी मला डिव्हाइस टेस्टिंगसाठी ठेवलं. मग आता सध्या तर कंटिन्यू तेच चालू की त्यांचं डिव्हाइस घ्यायचे वगैरे, ते टेस्ट करायचे, त्याचे गिअर्स, त्याचे कॅमेराज वगैरे, जास्त लोकांपर्यंत मार्केटिंग कशी करता येईल याचं मी आता काम करतो. मी एक्सपेक्ट केलं नव्हतं, बट आलंय आता. सो लाईक आता तुम्ही जसे बोलले की कॉलेजमध्ये असताना तुमचा एक पर्सनल स्टुडिओच होता, लाईक तुमची रूम ही पर्सनल स्टुडिओ होती तुमच्यासाठी. मग जेव्हा हे सुरू केलं असेल, ऑफकोर्स आता जसं ऑनर सारखा ब्रँड तर लगेच येऊन अप्रोच नाही करत, असे छोटे छोटे ब्रँड्स आणि हेच तर अप्रोच करतात. तर यावेळेस ना असे आपण बघतो भरपूर लोकांकडनं हे ऐकायला भेटतं की तू हे नाही करू शकणार, तुझ्याकडनं होणार नाही, किंवा हे सोडून दे, कुठे याच्या मागे लागलायस, कुठे ह्या सगळ्या गोष्टी करतोय, अभ्यासावर लक्ष दे. मग याच्याने काय होतं की कधी कधी माणूस असा सेल्फ डाऊटमध्ये पण जातो की खरंच हे मी करतोय का, की बरोबर करतोय की चुकीचं करतोय वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी, ह्या थॉट्स तुम्हाला पण आले होते का, किंवा जर मग ओव्हरकम कसे केले जर आले होते तर? हो, थॉट्स मला पण आले होते त्यावेळेस. मला पण म्हणजे वाटायचं, वाईट थोडं वाटायचं ॲक्च्युली. म्हणजे आता ह्या फील्डमध्ये कसं आहे, ही फील्ड खूप वास्ट आहे ॲक्च्युली. सो आणि आता आपल्यामध्ये आणि आपल्या पॅरेंट्समध्ये ऑफकोर्स जनरेशन गॅप आहेच. ओके. सो मेन मला बाकीच्या लोकांचं काही पडलेलं नव्हतं, पण तुम्ही पण विचार नाही केला पाहिजे बाकीच्या लोकांचा. मेनली पॅरेंट्स काय म्हणतात त्याच्यावर आपण फोकस केलं पाहिजे. सो पॅरेंट्सचं म्हणणं होतं ठीक आहे, तू हे जे करतोय चांगली गोष्ट आहे, ओके, तुला थोडं फार इन्कम तुझा महिना निघून जातोय, चांगली गोष्ट आहे, नाही असं नाही, बट मग तुला काय भेटतं ह्याच्यातनं, नाही का, तुझा स्टडीचा टाइम वगैरे वेस्ट होतो वगैरे. सो मी म्हटलं की मला माझा हॅपीनेस भेटतोय ना, माझ्या हॅपीनेस समोर बाकीच्यांचं काय. मग ते म्हणले की ठीक आहे कर. मग तेव्हा माझा एकदम जुना फोन होता आणि त्याच्यावर जास्त काय, जसं जसं सॉफ्टवेअर अपडेट होत जातात तसं तसं ते कमी होत जातं ना. सो मग तो फोन खूप जुना झाला होता
आणि मी घरच्यांना मागितलं, तेव्हा दिवाळीमध्ये फोन मागितला मी की असं असं माझा प्लॅन आहे, सो माझ्या कॉन्टेंट क्रिएशनसाठी मला डिव्हाइस हवं. ठीक आहे म्हणले होते घरचे, म्हणले की ठीक आहे घेऊ वगैरे, पण माझ्याकडे असं काही दाखवायला नव्हतं ना की मी हे केलेले मोठं असं. सो मग त्याच्या काही महिन्यानंतरच मला ऑनरकडनं ऑफर आली होती. ऑनरचा दिल्लीला लॉन्च इव्हेंट होता. सो मग मी घरी सांगितलं असं असं आहे. मग तेव्हा घरचे खुश झाले. मग त्यानंतर दिवाळीमध्ये मला हा बाबा काहीतरी करतोय. सो बेसिकली पॅरेंट्स मॅटर करतात तुमच्या लाईफमध्ये. तुमचं काय चांगलं वाईट होतं पॅरेंट्स मॅटर करतात. हा बाबा ठीक आहे का, मग घरच्यांना वाटलं की ठीक आहे हा बाबा काहीतरी करतोय. सो मग त्यांनी मला डिव्हाइस घेऊन दिला. त्याच्यानंतर माझा अजून ग्रो झाला. पेरेंट्सचा सपोर्ट हाच एक मोठा सपोर्ट कुठल्याही लाईक फील्डमध्ये याच फील्डमध्ये नाही, कुठल्या पण फील्डमध्ये तुम्ही जर तुमच्या इंजिनिअरिंग किंवा कुठलंही तुमचं ग्रॅज्युएशन चालू असेल तेव्हा तुम्ही कुठली तुमची हॉबी जर डिस्कवर करत असाल तर पॅरेंट्सचा सपोर्ट मॅटर करतोच. मग आधी तुम्ही असं फ्रीलान्सिंग वगैरे केलं होतं जोपर्यंत मोठे ब्रँड्स होत नव्हते. मग फ्रीलान्सिंगमध्ये असं सगळ्यात मोठं असं टेन्शन काय असायचं, लाईक क्लायंट्स शोधणं की क्लायंट्सकडनं पैसे घेणं किंवा क्लायंट्सचं असं लेट पेमेंट्स होतं कधी क्लायंटचं. सो त्या ड्युरेशनमध्ये सगळ्यात मोठं टेन्शन काय असायचं? ड्युरेशन म्हणजे टेन्शन असायचं नाही, आत्ता पण येते. असं काही नाही गेले, आत्ता पण आहे. म्हणजे क्लायंट्स डिमांड करतात, डिमांड खूप करतात. म्हणलं ठीक आहे, आम्ही म्हणतो ठीक आहे तुमची अशी डिमांड आहे, ठीक आहे. मग आम्ही म्हणतो की सगळ्यात मोठा तर प्रॉब्लेम असतो पेमेंटचा आणि दुसरा प्रॉब्लेम असतो डेडलाईनचा. आणि ॲज अ फ्रीलान्सर म्हणून काय एक नसतात क्लायंट, भरपूर क्लायंट असतात. सो तुम्हाला ते सगळे मॅनेज करून त्यांचे काय असतील ते आउटपुट तुम्हाला द्यावे लागतं. सो मग बरेचसे क्लायंट असे होते, म्हणजे आधी तर मी स्टार्टिंगला करायचो. सो माझं तेव्हा काय एवढं ऑफिशियल असं काही मी करत नव्हतो, जस्ट फक्त टाइमपास म्हणून करायचं. त्यामुळे त्यांना ते काम आवडायचे, जेव्हा पेमेंट यायचं तेव्हा यायचं. पण नंतर कामं झाले पण क्लायंट पैसेच देत नव्हते. सो मग तुम्ही जर चालू करणार असेल तर माझं एवढंच म्हणणं राहील की तुम्ही परचेस ऑफर किंवा परचेस जे एखादं डॉक्युमेंट असेल ते तयार करून घ्या, किंवा ॲडव्हान्समध्ये तुम्ही जे असेल त्यांची फीस वगैरे घ्या. कारण की भरपूर आता एक पुण्याचं पण मोठं पेज, आता ते नाव नाही घेत मी त्या पेजचं, त्यांनी मला 1-2 महिने त्रास दिला होता. नंतर मी ऑफिशियली म्हटलं होऊ शकतं म्हणलं काहीतरी. मग नंतर त्यांनी क्लिअर केलं. म्हणजे तुमच्याकडे असे भरपूर, म्हणजे ॲज अ तुम्ही आता ठीक आहे मी मोठा आहे म्हणून ठीक आहे, मी ऑफिस वरतीपर्यंत गेलो होतो त्या पेजच्या मेनवर आहे, ठीक आहे. मग त्यामुळे माझं काम झालं. पण माझ्यासारखे भरपूर अजून छोटे छोटे बाकीचे पण क्रिएटर आहेत ना, त्यांचं भरपूर नुकसान होत असेल ना ॲज अ फ्रीलान्सिंग म्हणून. ते त्यांना अप्रोच करतात. पेजेसच नाही म्हणते, भरपूर असे क्लायंट्स पण आहेत की जे अशा छोट्या क्रिएटर्सला अप्रोच करतात, काम करून घेतात आणि पैशासाठी त्यांना येतात. सो माझं एवढंच म्हणणं राहील की त्यांच्याकडनं तुम्ही एकतर ॲडव्हान्स घ्या किंवा एखाद्या डॉक्युमेंटवर ऑफिशियली तुम्ही काहीतरी राईट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नंतर प्रॉब्लेम नाही. असं कधी होतं का, म्हणजे असं भरपूर वेळेस आपण एखादा व्हिडिओ बनवतो, लाईक शूट करतो, त्यामागे महिन्यांची मेहनत असते किंवा आठवडाभर आपण स्क्रिप्ट करतो, त्याच्यानंतर तो शूट करतो, बरेच दिवस जातात, एडिट करतो, आणि असं होतं की बऱ्याच वेळेस तो व्हिडिओ आपण जेव्हा पोस्ट करतो तेव्हा त्याला असं रिचच नाही भेटत. लाईक कधी 2 लाईक्स 3 लाईक्स असे जातात, ॲज एक्सपेक्टेड आपल्याला आउटकम नाही भेटत. मग तेव्हा तो असा मेंटली सेटबॅक होतो, लाईक इमोशनली असं वाटतं की अरे यार एवढी मेहनत घेतली होती पण हे असं झालं नाही. मग त्या गोष्टी अशा बऱ्याच वेळा घडल्या आहेत का की तुमच्यासोबत, की कसं झालं? तसं हो, खूप वेळा झालं. आणि म्हणजे वाईट असं नाही वाटत. वाईट या गोष्टीचं वाटतं की जो आता इंस्टाग्रामवर जो बाकीचा कॉन्टेंट आहे त्याला इंस्टाग्राम बूस्ट करायला लागले रादर दॅन हा क्रिएटिव्ह कॉन्टेंट, त्यामुळे त्या गोष्टीत वाईट वाटतं. आणि लोकांना पण चांगले क्रिएटिव्ह बघण्याच्या ऐवजी दुसरं काहीतरी पाहायला आवडतं, त्याला लोक सपोर्ट करतात, याचं पण वाईट वाटतं. पण सॅटिस्फॅक्शन या गोष्टीचं भेटतं की हा बाबा मी एवढे कष्ट केले, मी हे पोस्ट केले आणि हे माझ्या फीडवर आहे, हे मला सॅटिस्फॅक्शन वाटतं. आता माझे काही मोस्टली तरी रील फेस्टिवलचे वगैरेच आहेत, त्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचतात. पण मी जर काय माझं असं पर्सनल वगैरे जर काही टाकलं तर ते जास्त लोकांना आवडत नाही. सो माझ्या फॉलोअर्सचा निश काहीतरी वेगळाच आहे, तो अजून मला पण समजलं त्यांना नेमकं आवडतं काय. सो मग असं काही नाही आहे की लोकांना काय आवडतं म्हणून केलं पाहिजे. तुम्हाला जर ती गोष्ट आवडत असेल तुम्ही ती करू शकता. मग
असे बरेच तुमच्यासोबत किस्से घडले असतील की आता कसं होतं की लोक फक्त सक्सेस बघतात. लाईक हा आता आहे, लाईक एक मुसाफिर त्याचे एवढे लाईक फॉलोअर्स आहेत की हा किती मोठा क्रिएटर आहे, याचं लाईफ सगळं सेट आहे आता, पण त्याच्या मागचं स्ट्रगल असं कोणी फारसं बघत नाही. तर तुमच्या लाईफचा असा एक मोठा फेलियर इव्हेंट किंवा असा कुठला एक किस्सा आहे का की ज्याच्यातनं असं फुल लाईफ लेसन सारखा टर्नआउट झाला होता? तो लाईफ लेसन सारखा बेसिकली असं तरी माझ्या लाईफमध्ये अजून तरी काय फेल्युअर आलं नाहीये, पण मी असं सांगेल की जर फेल्युअर काय आलं तर तुम्ही त्याच्यावर त्याला इग्नोर करायचं. बेसिकली आता लोक बोलायलाच असतात बेसिकली, सो तुम्ही ते इग्नोर करायचं आणि तुम्ही तुमचं काम चालू ठेवायचं. सो मी मध्ये पोस्ट करायचो तेव्हा काही रीच नव्हता, काही नव्हतं, कारण मला पण थोडं वाईट वाटलं होतं आणि माझा रीच पण पडला होता तेव्हा, इंस्टाग्रामचा भरपूर रीच पडला होता. मग त्यामुळं मला पण वाईट वाटलं होतं, पण मग असं विचार नाही केलं की यार आता रीच पडलाय, आता मी पोस्टिंग वगैरे थांबवतो वगैरे. सो मग मी त्याच्यानंतर एक रील बनवली होती, जस्ट एक 10-12 सेकंदाची ती रील होती आणि जस्ट एक वडिलांवर होती ती रील, पाहिली असेल, वडिलांवर रील होती ती आणि एक कॅप्शन होतं, 10-12 सेकंदाची सिंगल रील होती. मी ती टाइमपासमध्ये पोस्ट केली होती. म्हटलं म्हणजे आधी मी पोस्ट करत होतो पण माझा रीच पडला होता, सो मग मला काय एवढं असं इंटरेस्टिंगली एडिट करावं असं वाटत नव्हतं, मी ती पोस्ट केली होती. ती जवळजवळ एक आठवड्याभरात मिलियनवर गेली. अच्छा. मग मला अजून भारी वाटलं यार, का नाही करू, मला अजून जास्त मोटिवेशन भेटले की मग मी परत पोस्ट करत गेलो. सो लोक काय म्हणतात हे मॅटर नाही करत, तुमचे स्किल्स आणि तुमचं हॅपीनेस मॅटर करत, तुम्ही कंटिन्यू ठेवा. असं आतापर्यंत असं लाईक व्हिडिओ एडिटिंग किंवा असं काही वियर्ड एक्सपिरियन्स झाला आहे का की लाईक एडिट झाला अख्खा व्हिडिओ, लाईक एक आठवडा लावला आहे त्या व्हिडिओला एडिट व्हायला, म्हणजे एक आठवडा नाही बट मेजरली असं दिवसाचा मेजॉरिटी ऑफ द पार्ट 7-8 तास बसले त्या व्हिडिओ एडिटवर आणि लाईट गेली आणि बघितलं हा सेव्हच नाही झाली फाईल, किंवा असा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे आपण आणि सगळं असं प्रॉपर हे झालं, जसं की आता होऊ नये की पॉडकास्ट रेकॉर्ड करताना माईकच बंद आहे आपला, असं कधी काही झालंय का तुमच्यासोबत? असं असे बरेच इन्सिडेंट झालेले आहेत. आता बेसिकली आम्ही फोक लोक स्टुडिओ, तुम्हाला माहिती असेल पुण्यातला म्युझिक बँड येतो, तर त्यांचा मीडिया टीमचा आम्ही बघतो. ओके, सो आम्ही डोंबिवलीला वगैरे बरेच त्यांचे शोज आले होते, म्हणजे चालू आहेत. तर आम्ही एकदा गेलो होतो. सो माझ्याकडं शूटचं आणि व्हॉइसचं होतं, माझ्याकडं होतं पूर्ण, आणि मी चालू केला होता ॲक्च्युली रिसिव्हर चालू केला होता, ट्रान्समीटर बंद होता, सो त्यांच्या माईकला होता आणि मी शूट करत होतो आणि मला दिसतंय तो ट्रान्समीटर बंद आहे, पण मी त्यांना असं इंटरप्ट पण करू शकतो नव्हतं कारण की ते बाईट देत होते. सो जो काही त्यांचा फ्लो असतो तो तुटला असता. सो आम्ही तेव्हाच काहीतरी थोडं व्हॉइस वगैरे थोडं एडिट वगैरे करून ते आम्ही त्यांना ते दिलं होतं. असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. व्हिडिओ वगैरे पण एडिट करतो. आता मी फोनवर तर करतोच, पण फोनवर कसं आता जास्त सपोर्ट करत नाही कॅमेराचे जास्त, सो रिव्हॉल्युशन वगैरे. सो मी लॅपटॉपमध्ये वगैरे एडिट करतो. सो एकदा लॅपटॉपमध्ये एडिट वगैरे केलं होतं पूर्ण, आणि मी चार्जिंग पाहिलंच नव्हतं लॅपटॉपचं चार्जिंग काय पूर्ण एडिट वगैरे झालं होतं. टाईमलाईन वगैरे टाकून झाली होती रील वगैरे. एक 4-5 क्लिप राहिल्या होत्या कलर ग्रेडिंग करायच्या, म्हणलं ते करूया नंतर म्हणलं. आणि मी जेवायला उठलो आणि जाऊन पाहिलं, लॅपटॉप असा ओपन केला, पाहिलं तर लॅपटॉप स्विच ऑफ झाला होता. म्हणलं झालं, ओपन केलं, परत पहिल्यापासून करावं लागलं होतं मला, पूर्ण बेसिकपासून एडिट करावं लागलं होतं. आता सुरू आहे ना रे. लाईक मग आता तुमचा सोशल मीडियावर जो पहिला व्हायरल व्हिडिओ कुठला होता? आपण आता डिस्कस तर केलं की लाईक व्ह्यूज आले नाही तर कसं वाटतं वगैरे. व्ह्यूज आले किंवा पहिला व्हायरल व्हिडिओ असा खूप भारी व्हिडिओ गेला ना, तर तेव्हा कसं वाटलेलं? तो कुठला व्हिडिओ होता? पहिला तर तो मी तुला सांगितला कॉलेज लाईफमध्ये, तो 2 दिवसात गेला होता, तो व्हायरल झाला होता. आणि त्यानंतर माझं कंटिन्यू पोस्टिंग चालू आहे. मग तेव्हा K-मध्ये वगैरेच जायचे रील वगैरे. आणि त्यानंतर आत्ता मध्ये माझा एक व्हिडिओ होता वडिलांचा, मी तुला आत्ता जसं बोललो, तो 1.20 मिलियनवर गेला होता. म्हणजे अजून पण तो चालू आहे, त्याचं काउंटिंग चालू आहे. सो मग तेव्हा मला भारी वाटलं होतं की ते रील चांगलं. आणि मध्ये बेसिकली रील बोनस वगैरे चालू केलं होतं इंस्टाग्रामने, राईट. त्यावेळेस जास्त इंस्टाग्राम रीलला बूस्ट करायचं जेणेकरून लोकांनी जास्त रील बनवली. सो त्या काळात पण माझा बराच रीलला रीच गेलेला होता. सो मग मी तेव्हापासून रील पोस्टिंगच कंटिन्यू केलं, पोस्ट बंदच केलं.
आता तुमचा कॉन्टेंट असा मला आता हे होतं, बट तुमचा कॉन्टेंट असा आता थोडा लाईक बदलला. तू असं मुलींचे फोटोग्राफीज वगैरे करतो, लाईक तो कंटेंट असतो आपला रील्सवर, त्यांना पण जास्त व्ह्यूज जातात. मग तो असा लाईक तो फॉर्मॅट कसा काय सुचला की लाईक रील्स येत होते बाकीचे करत होते म्हणून त्या फॉर्मॅटमध्ये गेलं, की कसं मनापासून इच्छा आली की करावं म्हणून? नाही, मला कुठलीच इच्छा अशी मनापासून येत नाही. काही लोकांवर बघतो, लोकांना काय एक्सपेक्ट आहे ते बघतो मी आणि त्यानुसार माझा कॉन्टेंट असतो. सो बेसिकली कोविड संपला होता आणि तेव्हा पोस्टिंगच म्हणजे रील एवढं नको, पोस्टिंगवर लोक फोकस करायचे. माझ्या मैत्रिणी होत्या, त्यांना पण फोटो काढायचा आणि मी म्हटलं ठीक आहे, म्हणजे जरा दिसायला पण जरा बरं होतं. ते म्हटलं नाही का, म्हटलं मग आपण पोर्ट्रेट शूट का नाही करावं म्हटलं. पोर्ट्रेट त्या काळात खूप चांगलं होतं. स्ट्रीटला पोर्ट्रेटला खूप डिमांड होती फोटोग्राफीमध्ये. तेव्हा जे कोणी बघावं तेव्हा एखाद्या मुलीला धरायचं, पोर्ट्रेट शूट करायचं आणि पोस्ट करायचं, बेसिक कलर ग्रेडिंग करायचं, पोस्ट करायचं. म्हणलं आईला भारी राहील आणि त्यांना रिच असायचं ना, रिच असायचं, लिटरली रिच असायचं. म्हणून विचारलं, म्हटलं मग आपण याचा फायदा घेऊ. म्हटलं मग मी केले भरपूर पोर्ट्रेट शूट भरपूर केले, पण त्यानंतर ते हळूहळू मी काय करायला लागलो. म्हटलं याच्यात काही मजा नाही, आपलं कॉन्टेंट चेंज होत चाललंय, जास्त बरोबर नाही वाटत. मग आता बेसिकली जेवढे मी एखाद्या ब्रँडसाठी केलेले आहेत पोर्ट्रेट तेवढेच माझ्या फील्डवर आहेत, बाकीचे मी रिमूव्ह करून टाकले. असं काय माझं एम नव्हतं की मुलींचे फोटो वगैरे काढायचे, जस्ट फक्त एक रीचसाठी म्हणा किंवा मग या गोष्टी. बाकी चला आता आपण थोडा फन पार्ट कडे वळूयात. त्याला आपण आता थोडा एक गेम खेळू आपण, लाईक दिस ऑर दॅटचा. लाईक 2 ऑप्शन्स आहेत, त्याच्यातलं तुम्हाला एक चूज करायचं आहे. लाईक पुरणपोळी की उकडीचे मोदक? पुरणपोळी ऑफकोर्स. तुमचं करिअर की पॅशन? पॅशन. स्कूल लाईफ की कॉलेज लाईफ? कॉलेज लाईफ. रील लाईफ की रिअल लाईफ? रिअल. पुणे की संगमनेर? पुणे ऑफकोर्स. हक्काने पुणेकर. पुण्याची दिवाळी पहाट की मग गणेशोत्सव? गणेशोत्सव. वैशालीला नाश्ता की आपला काटागीरची मिसळ? वैशालीला नाश्ता. पुण्याची लाईफ नाईट का सिंहगडवर ट्रेक? पुण्याची नाईट लाईफ. येस. पोर्ट्रेट फोटोज. गुडलकचा बन मस्का की इराणीचा चहा? गुडलकचा बन मस्का. अच्छा. आणि तुळशीबाग का आपला फिनिक्स मार्केट सिटी? तुळशीबाग फॉर अदर्स, फॉर मी फिनिक्स. तर अजून एक आता सेशन आहे, आपण रॅपिड फायर राऊंड आहे आपला हा, आणि हा तर एक शेवटचा एंड ऑफ द सेशन होईल. तर लाईक तुमचं ड्रीम कोलॅबरेशन कुठल्या ब्रँडसोबत असेल? माझं आता मी ज्या दृष्टीने ब्रँड कोलॅब वगैरे करतोय, सो माझं तरी हेच म्हणणं आहे की माझं आता फोन ब्रँडमध्येच करतोय सध्या कंटिन्यू होण्यासाठी. सो मग माझं ड्रीम कोलॅबरेशन तर सॅमसंगसाठीच असेल, की जेव्हा पण मला ते अप्रोच करतील किंवा जसं काय असेल तेव्हा सर ड्रीम कोलॅबरेशन ब्रँड माझं सॅमसंगच असेल. अच्छा. आणि फेवरेट आपला रील स्टार कुठला? कॅमेरेवाले भाई. जर तुम्हाला एक दिवस प्राईम मिनिस्टर बनायची संधी मिळाली तर तुम्ही असा कुठला मेजर डिसिजन घडवून आणाल? एज्युकेशन सिस्टम. बदलायची की काढायची? काढायची नाही, बदलायची. तुमच्या लव्ह लाईफला कुठला सॉन्ग डेडिकेट कराल? लव्ह लाईफला अवघड प्रश्न विचारला आहे ना. जाने हो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार. अरे वाह. आता तुमच्या इंस्टाग्रामवर फीडवर काय असतं मोस्टली? मोस्टली तर मी फेस्टिवलच कव्हर करतो आणि इमोशन्स जे लोकांना रिलेट करतात जास्त तर तेच असतं. अच्छा. आणि असा एक ट्रेंड जो कधीच फॉलो करणार नाही तुम्ही? प्रत्येक गोष्टी स्नॅपचॅटवर कधीच आतापर्यंत केलं नाही, आता पण करणार नाही. आणि पोर्ट्रेट फोटोग्राफी सुद्धा. पॉइंट. तर तुम्ही कंटेंट क्रिएटर नसता तर आज काय असतं? मी काहीतरी आईस्क्रीम वगैरे विकत असतो भाई, मला आईस्क्रीम आवडतं. म्हणून डिग्रीचा फायदा होत नाही. इंजिनिअरिंग डिग्री माझं पण एमच नव्हतं भाई. 9 to 5 कॉर्पोरेट आपल्या डोक्यातच नव्हतं. असा एक ॲप ज्याच्याशिवाय तुम्ही जगू शकणार नाही? इंस्टाग्राम. कॉलेज लाईफचा एक असा मुमेंट जो तुम्हाला परत जगावासा वाटेल? आतापर्यंत सगळे कल्चरल फेस्ट. सगळे तेवढ्या वर्षात.
तुमच्या इंस्टाग्राम हँडलला एक टॅगलाईन असती तर ती काय असते? एव्हरीथिंग टेल्स अस अ स्टोरी. एव्हरीथिंग टेल्स असं टेल्स असं स्टोरी, डिफरंट स्टोरीज. हां. आणि आजचा जो पॉडकास्टचा एक्सपिरियन्स आहे तो एका वन वर्डमध्ये कसं समराईज कराल? इट वॉज द बेस्ट. इट वॉज द बेस्ट, लिटरली बेस्ट. आणि एक फायनल प्रश्न आहे आमचा लाईक व्ह्युअरसाठी, आणि जेवढे यूथ आहे, जेवढा कॉलेजचे स्टुडंट्स आहे सगळे बघतात, की त्यांना तुम्ही त्यांना एक पर्सनल मेसेज काय द्याल त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये, किंवा असा ओव्हरऑल त्यांना मोटिवेट करायला एक तुमचा मेसेज काय राहील असा यूथसाठी? माझा मेसेज तर असाच राहील की जर तुम्ही ग्रॅज्युएशन करताय, चांगली गोष्ट आहे, ग्रॅज्युएशन केलंच पाहिजे, प्रत्येकाने केलं पाहिजे. बट ग्रॅज्युएशनच्या ओझ्याखाली तुम्ही एखादं तुमच्या हॉबीज असेल किंवा तुमचे काही स्किल्स असतील किंवा काही क्रिएटिव्ह तुमच्या गोष्टी असतील त्या नका मागं पडत देऊ. ॲज अ ग्रॅज्युएशन चालू असतानाच तुम्ही तुमचं क्रिएशन पण जपा आणि अकॅडमिक पण जपा. सांगता येणार नाही तुम्ही ॲज अ अकॅडमिकमध्ये पुढे बेस्ट व्हाल का तुमच्या हॉबीजमध्ये बेस्ट व्हाल. सो मग माझं एवढंच म्हणणं राहील की तुम्ही दोन्हीकडं सेम कॉन्सन्ट्रेशन करून अकॅडमिक्स पण जपा आणि तुमचे काही हॉबीज स्किल्स असतील त्या पण जपा. बेस्ट विशेष. थँक्यू. तर आज आपला खूप भारी गप्पा झाल्यात. दादा खूप थँक्स, तुम्ही तुमचा एवढा इम्पॉर्टंट वेळ काढून आमच्यासाठी आल्यात. तर तुम्हाला पण तुमच्या कॉलेज लाईफबद्दल, फ्रीलान्सिंगबद्दल आणि कंटेंट क्रिएशन किंवा तुमच्या हॉबीबद्दल काही प्रश्न असेल ना तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये टाका. आदित्य दादा किंवा कुठे ते रिप्लाय नक्की तुम्हाला करतील कमेंट सेक्शनमध्ये. आणि असेच वेगवेगळे जे स्टुडंट्सच्या रिलेटेड जे रिअल लाईफ प्रॉब्लेम्स असतात किंवा रिअल लाईफ एक्सपिरियन्स असतात, अशाच वेगवेगळ्या गप्पा आपण आपल्या AISSMS कट्ट्यावर करत राहतो. तर नक्की पुढचे पण एपिसोड्स नक्की मिस करू नका आणि बघायला विसरू नका. तर आणि आजचा जर हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अँड थँक्यू.